नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीएम किसान सन्मान निधीच्या 24व्या हप्त्यासंदर्भातली एक पुन्हा महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे। अखेर मित्रांनो, आता पीएम किसानच्या 24व्या हप्त्याचे 2000 रुपये कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहेत, कोणत्या तारखेला हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मित्रांनो, देशातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झाला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमधील हुगळी येथे आयोजित किसान सन्मान समारोह संमेलनातून एक बटन दाबून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरण पद्धतीने ही रक्कम जमा केली आहे। देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांच्या खात्यात 31,44,00,000 रुपये जमा झाले। काही लाभार्थ्यांना मात्र हा हप्ता मिळाला नाही। त्यांच्या बँक खात्यात शेतकरी सन्मान निधीचा 24वा हप्ता कधीही जमा होण्याची शक्यता आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नसतील तर त्यांना काय करावं लागणार आहे तेही आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, पीएम किसान योजनेत दरवर्षी 3 हप्त्यात 6,000 रुपयांची मदत करण्यात येते। प्रत्येक हप्ता हा 2,000 रुपयांचा असतो। जवळपास 4 महिन्यांच्या अंतराने ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते। या योजनेत बोगस लाभार्थी घुसू नये यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांना वारंवार KYC प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगते। ही अट जर पूर्ण केली नाही तर मग लाभार्थी शेतकऱ्याचा हप्ताही थांबतो। ज्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही। पीएम किसान योजनेचे आतापर्यंत 23 हप्ते जमा करण्यात आले आहेत। 20 जून 2026 रोजी हप्ता जमा करण्यात आला। आता पुढील हप्ता हा 4 महिन्यांनी हप्ता देण्यात येईल। या अंदाजाने ऑक्टोबर 2026 अथवा नोव्हेंबर 2026मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात 24वा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे। त्या अगोदर शेतकऱ्यांनी KYC प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे। 7/12 उतारा, आधार लिंक तसेच KYC पूर्ण करणे देखील अत्यंत महत्त्वाचे आहे। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनाही ॲग्रीस्टॅग नोंदणी आवश्यक आहे। ही एक महत्त्वाची डिजिटल प्रणाली आहे। त्यानुसार प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक फार्मर ID दिला जातो। शेती संबंधी योजना, पीक विमा आणि अनुदानाचा थेट लाभ मिळविण्यासाठी ही नोंदणी बंधनकारक करण्यात आली आहे। पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनाही ही नोंदणी करणे आणि फार्मर ID नसणे आवश्यक आहे। मित्रांनो, ॲग्रीस्टॅग नोंदणीसाठी ही कागदपत्रे आवश्यक लागणार आहेत। तर कोणती कागदपत्र लागणार आहेत? मित्रांनो, आधार कार्ड, तुमच्या मोबाईल क्रमांकाशी जोडलेला एक मोबाईल क्रमांक, तसेच जमिनीचा 7/12 उतारा आणि 8 तसेच बँक पासबुक देखील गरजेचं आहे। तर इत्यादी कागदपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला 24व्या हप्त्याचे पैसे मिळतील। धन्यवाद। असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्कीच करा आणि शेअर करा।